मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 12 नोव्हेंबरच्या धमाकेदार रिव्ह्यू तुम्ही ऐकता आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग भन्नाट ट्विस्टने भरलेला आहे. कारण आता मालिकेमध्ये एक असं प्रचंड ट्रूथ समोर येणार आहे ज्याने सगळंच उलथापालथ होईल. होग, आता सायलीला कळलंय की सदाशिव आणि मैनाने तिला एका बाईकडे विकलं होतं आणि अर्जुन सायली दोघं मिळून त्या बाईपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे खरी उकल आता सुरू होणार आहे. तर सध्या आपण बघतोय अर्जुन आणि सायली मैनावतीच्या जुन्या घराजवळ पोहोचलेत. दोघंही घरासमोर बराच वेळ थांबलेले आहेत. अर्जुन थोडा सायलीकडे बघत म्हणतो, काय सायली, हे घर बघून काही आठवतं का तुला? सायली नुसती मानेने नाही म्हणते. अर्जुन हळूच हसतो आणि म्हणतो, ठीक आहे मग, चल आत जाऊयात. कदाचित आत काही ओळखीचं सापडेल. सायलीने घराची चावी सोबत आणलेली असते. अर्जुन आणि सायली मिळून ते घराचं कुलूप उघडतात. दार कर्कश आवाज करत उघडतं आणि त्याच वेळी प्रिया मात्र त्यांच्या मागावरून चुकते. म्हणजे अर्जुन आणि सायली आता आत जात असताना प्रिया मागे राहते आणि तिचा ट्रेल तुटतो. इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया आता थेट मैनावतीकडे येते. काय झालं मैना काकू, काही प्रॉब्लेम झालाय का? मैनावतीच्या नेहमीसारखा दुसरा स्वभाव, काही नाही ग, तुला काय काम, कशाला मध्ये नाक खुपसतेस? प्रिया मिश्किलपणे म्हणते, बरं राहिलं मग, मी तर जरा बाहेर फिरायला चालले होते. विचार करते थिएटरपर्यंत जाऊन येते. तेवढ्यात मैना काकू म्हणते, नाटकाच्या थिएटरकडे चाललीस का? आमचं घर पण तिकडेच आहे ना. प्रिया लगेच विचारते, अहो मग काय, तुम्हाला जायचं आहे का तुमच्या घरी? मैनावती थोडी चिंतेत, होग, माझ्या पोरीचा फोन आला की आमच्या घरात चोर शिरलेत म्हणे. प्रिया लगेच मुद्दाम घाबरलेली अक्टिंग करते, अरे बापरे, अहो चोर, तुमचं दुकान पण तिकडेच ना. अरे देवा, आता चोर सगळं उचलून नेणार. प्रेक्षकांनो, प्रिया मैनाला इथे मुद्दाम घाबरवते कारण तिला माहिती आहे की असं केलं की मैनावती घाबरून तिकडे निघेल. मैना म्हणते, ए बया, शुभ बोल ना, छातीत धडधडते आधीच. प्रिया लगेच म्हणते, चला मग, मी नेते तुम्हाला. मी गाडी चालवते, तुम्ही बसा माझ्यासोबत. मैना म्हणते, नेशील का ग तू? प्रिया हसते, अहो का नाही नेणार, तुमच्या संकटात मी मदतच करणार. आणि दोघी गाडीत बसतात. इकडे कट, सचिन आणि साक्षीचा सीन. हा सीन प्रेक्षकांनो थोडा हलका पण फ्लर्टी मूडमध्ये आहे. सचिन साक्षीच्या घरी आलेला असतो. साक्षी म्हणते, सचिन, आता सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटलास ना? अजून काही कमिटमेंट राहिला नाहीत ना? सचिन हसत म्हणतो, नाही सॅम, आता फक्त एस आणि एस. साक्षी लगेच हसते आणि विचारते, एस आणि एस म्हणजे? सचिन म्हणतो, समीरा आणि सचिन. साक्षी थोडी ब्लश करते आणि म्हणते, नाईस. मग चल, आपण आज जेवण ऑर्डर करूया. एखादी फिल्म बघता बघता जेवूयात का? सचिन म्हणतो, अगं, पोट भरलेलं आहे. मित्राच्या बायकोने जबरदस्तीने इंडियन फूड खाऊ घातलं आणि 2 चॉकलेट्स पण दिल्या मुलाने. साक्षी थोडी नाराज होत म्हणते, वा रे, खाऊन येतोस आणि आता फिल्मसाठी पण मूड नाही. सचिन हसत म्हणतो, अगं, माझा मित्र माझ्याच एजचा आहे, 2 मुलं आहेत त्याला. साक्षी विचारते, अच्छा, मग तुझ्या लग्नाचा काही विचार आहे का रे? त्यावर सचिन थोडं शांत होतो. तेवढ्यात सीन कट होतो आणि पुन्हा परत येतो सायली आणि अर्जुनकडे. अर्जुन आणि सायली घराच्या आत प्रवेश करतात. घर धुळीने झाकलेलं, जुन्या आठवणींच्या खुणांनी भरलेलं. अर्जुन घरात इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, सायली, हे घर पहा बरं, काही ओळखीचं वाटतंय का तुला? सायली मात्र गप्प. अर्जुन एक कपाट उघडतो. हे कपाट बघ, काही वस्तू तुझ्या ओळखीच्या वाटतायत का? खेळणी, फोटो, काही? सायली नुसती भिंतीकडे बघत राहते. अर्जुन खिडकीकडे बोट दाखवतो, ही खिडकी बघ, तुला आठवतं का? लहानपणी तू इथून बाहेर बघायचीस का? सायली म्हणते, मला काही आठवत नाही अर्जुन, आणि इथे आल्यावर काही आपलेपणाचं वाटतही नाही. प्रेक्षकांनो, सायलीचा हा इमोशनल सीन पाहून कोणाचंही मन हेलावेल. अर्जुन प्रयत्न करत राहतो, पण सायलीचं मन शांत होत नाही. दरम्यान प्रिया आणि मैनाचा सीन पुन्हा दाखवला जातो. मैना गाडीत बसलेली, हाताने सीट बेल्ट लावता येत नाही. प्रिया म्हणते, काकू, बेल्ट लावा ना. मैना म्हणते, अगं काय करतेस बाई, थांब. प्रिया स्वतःच तिला बेल्ट लावून देते आणि म्हणते, झालं ना आता, चला पटकन. आणि मग गाडीचा वेग वाढतो. मैना ओरडते, ए पोरी, हळू चालव गाडी. छातीत धडधडते. प्रिया म्हणते, का, ॲक्सिडेंट करायचाय का? प्रेक्षकांनो,
या दोघींचे बंधन असं आहे, जिथे प्रिया बोलते तिथे मैना बडबडते. प्रिया मनात विचार करते, अगं यार, हिच्याशी बोलणं म्हणजे स्वतःला कन्व्हिन्स करणं. दरम्यान अर्जुन पुन्हा घरात शोधाशोध करत राहतो. एक जुनी ट्रंक उघडतो, पण त्यात काही खास सापडत नाही. सायली पुन्हा म्हणते, आपल्याला काहीच मिळत नाही अर्जुन, मला वाटतं काही उपयोग नाही. अर्जुन म्हणतो, थांब सायली, काहीतरी नक्की सापडेल. इकडे प्रिया गाडीचा वेग वाढवते. मैना ओरडते, बाई कुठून तुझ्या गाडीत बसले, जीव कंठाशी आलाय. प्रिया काहीच न ऐकता सरळ चालवते. सीन आता कॉमिक पण थोडा टेन्शन असलेला वाटतो. कट बॅक टू अर्जुन आणि सायली. अर्जुन एका टेबलवरून धूळ झटकतो, जुनं खेळणं उचलतो आणि म्हणतो, हे बघ सायली, हे खेळणं तुला काही आठवतंय का? सायली हळू आवाजात, नाही अर्जुन, काहीच नाही. अर्जुन एक फोटो उचलतो, एक जुना फॅमिली फोटो. हे बघ, तू आणि तुझे आईवडील असावेत बहुतेक. सायली तो फोटो बघते आणि तिचे डोळे ओले होतात. नाही अर्जुन, मला हे लोक माहीतच नाहीत. काहीच नाही. अर्जुनचं मन हेलावलेलं, पण तो स्वतःला सांभाळतो. प्रेक्षकांनो, हीच तर मालिकेची खासियत. प्रत्येक दृश्यात भावना, सस्पेन्स आणि वेदना. इतक्यात बाहेर जोराचा वारा सुटतो, घराच्या खिडक्या आवाज करतात आणि अर्जुन म्हणतो, सायली, कदाचित देव आपल्याला काही दाखवणार आहे. इकडे दुसऱ्या बाजूला मैना आणि प्रिया त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करतायत आणि त्या गाडीच्या सीन म्हणजे एकदम थरार आणि कॉमेडीच्या संगमच. आता बघा, प्रिया गाडी चालवते वेगात आणि मैना तिच्या बाजूला बसलेली. ए बया, जरा हळू चालव ग, जीव घाबरतोय माझा. प्रिया म्हणते, काकू, जरा रिलॅक्स व्हा ना, काही होणार नाही. पण मैनावती काही गप्प बसणारी नाही. अरे देवा, हे कसं माझ्या कर्मात आलं ग, तुला सांगितलं होतं ना, मीच गाडी चालवते. प्रेक्षकांनो, ही दोघी सीनभर जणू सासू सुनेच्या रस्ता व्हर्जन दाखवतात, जिथे एक थांबत नाही आणि दुसरी ऐकत नाही. इकडे अर्जुन आणि सायली अजूनही घरात आहेत. अर्जुन एक ट्रंक खाली काढतो, त्यात काही जुनी पेपर्स, कपडे आणि एक छोटासा डायरीसारखा पुस्तक. सायली ती डायरी उचलते आणि म्हणते, अहो अर्जुन, हे बघा ना, इथे काहीतरी लिहिलंय, बबली. आणि बाजूला एक लँडलाईन नंबर. अर्जुन लगेच म्हणतो, थांब, हा नंबर पाहूया जरा, कदाचित काहीतरी सुराग मिळेल. तो लगेच मोबाईलवर नंबर डायल करतो. बीप बीप. नंबर कामात नाही. सायली थोडी नाराज होऊन म्हणते, अहो हा नंबर चालूच नाहीये, आता काय? अर्जुन विचारात, आजकाल लँडलाईन वापरतच नाही कोणी, पण काहीतरी तरी कळू शकतं. तो चैतन्यला फोन करतो. हे ऐक चैतन्य, मी तुला एक नंबर पाठवलाय, बघ हा कोणाचा होता ते. हा लँडलाईन नंबर आहे, खूप जुना वाटतोय. चैतन्य म्हणतो, ओके अर्जुन, 5 मिनिट दे, मी बघतो आणि तुला लगेच कॉल करतो. अर्जुन म्हणतो, ठोकस रे, मी वाट पाहतो. प्रेक्षकांनो, सस्पेन्स वाढतोय कारण अर्जुन आणि सायली आता काहीतरी मोठं उघड करणार आहे, हे ठामपणे जाणवतंय. दरम्यान इकडे प्रिया आणि मैना गाडीतच भांडतायत. मैना ओरडते, ए पोरी, जरा हळू चालव ना, गाडीचं टायर बसणार आता. आणि तेवढ्यात क्रंच गाडीचा फट असा आवाज होतो, टायर पंक्चर. प्रिया म्हणते, अरे यार, आता ह्याच वेळी. मैना घाबरलेली, देवा, माझं नशीब असंच, मला या खटायात बसायला नको होतं. प्रिया गाडी थांबवते आणि म्हणते, थांबा ना काकू, मी रोडसाईड असिस्टन्सला कॉल करते. मैना तिच्या बडबडीत, कोणाला फोन करतेस बया, इकडे वेळ नाही, मला घरी जायचं आहे, चोर सगळं घेऊन जातील. प्रिया वैतागून म्हणते, अहो काकू, थोडं शांत बसा ना, कोण उचलत नाही कॉल. प्रेक्षकांनो, हा सीन एकदम हसवतो आणि चिडवतो सुद्धा, कारण प्रिया सगळं नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते, पण मैना तिच्या नशिबावर बडबडते. अखेर प्रिया वैतागून म्हणते, बस झालं, आता रिक्षा पकडूया. ती हात देऊन एक रिक्षा थांबवते. दादा, थिएटरच्या मागच्या गल्लीत न्यायचंय, पटकन. रिक्षावाला मान हलवतो, बरं बाई, बसा. दोघी रिक्षात बसतात. मैना पुन्हा सुरू, ए बया, हा रिक्षावाला पण टुकू टुकू चालवतोय, थोडं पटपट चालवा ना. रिक्षावाला चिडून म्हणतो, बाई शांत बसा, नाहीतर रिक्षा थांबवतो. प्रिया मध्येच, दादा, थोडं वेगात चला ना, उशीर होतोय. प्रेक्षकांनो, काय केमिस्ट्री आहे ना या दोघींची, बडबडणारी मैना आणि तावातावात असलेली प्रिया. कट टू दुसरा सीन. अस्मिता, पूर्णाजी आणि कल्पना ताईच्या घरचा सीन दाखवला जातो. अस्मिता म्हणते, मला हा सचिन अजिबात आवडत नाही पूर्णाजी, काम सुरू झालं की मला विसरतो. पूर्णाजी हसतात, ए बया,
तुझ्या नव्याच्या कामावर प्रेम आहे त्यावर नाही रागावायचं. अस्मिता म्हणते, पण त्याने मेसेज पण नाही केला अजून. मी 10 वेळा मेसेज केलेत. कल्पना ताई म्हणतात, अगं कामात गुंतला असेल, इतकं काय. पूर्णाजी हसून म्हणतात, ए अस्मिता, आता तू शांत हो. बघ, आनंदी राहायला शिक. बाळ हसतं जेव्हा आई हसते. अस्मिता थोडी हसते. हा सीन थोडा इमोशनल पण हलका वाटतो. मग पुन्हा कट अर्जुन आणि सायलीकडे. सायली म्हणते, अहो अर्जुन, खूप वेळ झाला. तो चैतन्य भाऊजी काही फोन करत नाहीत का? अर्जुन शांतपणे म्हणतो, थांब सायली, येईल आता फोन. धीर धर. तेवढ्यात अर्जुनचा मोबाईल वाजतो. हा बघ, चैतन्याचा कॉल. सायली पटकन म्हणते, स्पीकरवर ठेवा ना. अर्जुन कॉल उचलतो. हो चैतन्य, काय मिळालो? चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, नंबर ट्रेस केला. हा नंबर पनवेलचा आहे. तिथे एक जुनी बाई राहायची त्या काळी. अर्जुन म्हणतो, ठोकस रे, लोकेशन पाठव. सायली थोडी हायपर होऊन म्हणते, अहो अर्जुन, चला लगेच. मला वाट पाहवत नाही. अर्जुन म्हणतो, चला मग, ताबडतोब निघूया. प्रेक्षकांनो, आता खरी सुरुवात होते. अर्जुन आणि सायली पनवेलकडे निघतात, त्या जुन्या बाईला भेटायला. इकडे मैना आणि प्रिया पण त्या भागातच पोहोचतात. रिक्षा थांबते, दोघी उतरतात. प्रिया पटकन पैसे देते आणि धावत घराजवळ येते. पण घराला कुलूप लागलेलं असतं. मैना म्हणते, देवा, माझं घर तर सुरक्षित आहे. देवीने राखलं बघ. प्रिया वैतागते, हे काय झालं? अर्जुन आणि सायली गेले आधीच. मैना शेजाऱ्यांना विचारते, अहो पोरांनो, इकडे काही चोर वगैरे आले होते का? शेजारी म्हणतात, नाही हो काकू, सगळं शांत होतं. मैना हसून म्हणते, बघ प्रिया, मी म्हणालेच ना, मस्करी असेल ती. प्रिया थोडी ऑकवर्ड हसते, हो काकू, राहू द्या मग. चला परत माझ्या गाडीपाशी. मैना देवाकडे बघून म्हणते, लक्ष्मी माते, माझं घर असंच राख. प्रेक्षकांनो, या दोघींचा प्रवास म्हणजे एकदम इमोशनल राईड, पण त्याचवेळी सस्पेन्स अजून वाढतोय. कारण अर्जुन आणि सायली आता त्या बाईच्या दारात पोहोचलेत. अर्जुन म्हणतो, मॅडम, आम्ही एका मुलीबद्दल विचारायला आलो आहोत. तिच्या घरी तुमचा लँडलाईन नंबर सापडला. ती बाई आधी थोडी घाबरते, मला काही माहीत नाही. अर्जुन थोडा कठोर होऊन, बाई, खरं सांगता नाही का तर पोलिसांना बोलवतो. आणि तेवढ्यात ती बाई बोलायला लागते, हे बघा, सदाशिव आणि मैना यांनी ही पोरी माझ्याकडे आणली होती. म्हणाले हिला काम शिकव, उपयोगी पडेल. सायली घाबरून विचारते, कसलं काम? बाई डोळे खाली करते, पाकीटमारी आणि भीक मागणं. प्रेक्षकांनो, हे ऐकून अर्जुन आणि सायली थक्क. सायलीचा चेहरा फिकट पडतो, डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, म्हणजे माझे आईवडील मला विकले होते. अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो, पण सायलीचं मन तुटलेलं असतं. ती बाई पुढे सांगते, मी रोकड दिली होती त्यांना त्यावेळी. मला माहिती नव्हतं ही मुलगी एवढी लहान आहे. सायलीचा आवाज थरथरतो, हे खोटं असूच शकत नाही. प्रेक्षकांनो, इथूनच आजचा एपिसोड संपतो. सायलीला तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य कळलंय. आता पुढच्या भागात मधुभाऊ तिचे सत्य कन्फर्म करणार आहे की हे सदाशिव आणि मैना तिचे आईवडील नाहीतच. आणि मग सुरू होईल सायलीच्या ख्या आईवडिलांच्या शोधाचा प्रवास. काय वाटलं तुम्हाला आजचं हे ट्रूथ उघडणं? नक्की कमेंट करा. आणि हो, एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.